नमस्कार. एबीपी माझावर आपल्या सगळ्यांचं स्वागत. दुपारचे 12 वाजलेत आणि काही उमेदवारांचे 12 वाजले, राजकीय पक्षांचे 12 वाजले आणि जनतेनं आपला जो काही कौल दिलेला होता तो आता समोर येतो आहे. कारण नगरपालिकेच्या नाक्यावर राज्यभरात चर्चा आहे ती वेगळीच. राष्ट्रवादीचा दबदबा कायम राहिल्याचं आतापर्यंतचे जे कल आणि निकाल आले त्यातून स्पष्ट होतंय. सेनेची अतिशय समाधानकारक तर काही ठिकाणी अतिशय आश्चर्यकारक अशी सुरुवात आहे. आतापर्यंत 8 पालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये याबरोबरच राष्ट्रवादीचा दबदबा असल्याचं समोर येत आहे. काँग्रेसची स्थिती फारशी काही बरी नाही, अगदी सोसो आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तिकडे भारतीय जनता पक्षाला अपेक्षित असलेलं यश मात्र हव्या त्या प्रमाणात काही मिळालेलं दिसत नाहीये. मिनी विधानसभा अर्थात राज्यातल्या पालिका निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आणि आता अंतिम निकाल पुढच्या काही वेळामध्ये आपल्या समोर येतील. आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत. प्रशांत दीक्षित आपल्यासोबत, तर ज्येष्ठ पत्रकार, ते सुद्धा या चर्चेत आता सहभागी होत आहेत. सगळ्यात सुरुवातीला त्यांच्याकडे जाऊयात. प्रशांतजी, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे आतापर्यंतचे हे सगळे कल निकाल पाहिल्यानंतर? काय सांगाल? बघाच्या तुमच्या चर्चेत जे पुढे आलं होतं ते साधारणतः मागची स्थितीच कायम राहील की काय अशा पद्धतीचे कल आता दिसत आहेत. पण मला अजून याच्याबाबत स्पष्टता नाहीये की हे निकाल कुठल्या परिसरातनं आलेले, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आहे का मराठवाड्यातल्या थोड्याच आहेत जागा, मराठवाड्यातल्या फार नगरपालिका नाही आहेत यावेळी, पण विदर्भातली स्थिती काय आहे. तर आपण विभागवार जर का चर्चा करू शकलो तर मला वाटतं अधिक चित्र स्पष्ट होईल. आणि भाजपच्या दृष्टीने बोलायचं तर ही मोठी संधी आहे त्यांना की ग्रासरूटला हा पक्ष 2 वर्षात किती पोचलेला आहे. कारण राष्ट्रवादी हे पहिल्यापासूनच ग्रासरूटला चांगलं पक्क संख्याबळ आणि सत्ता असलेला पक्ष म्हणून पहिल्यापासून माहिती आहे. काँग्रेस हे सुद्धा अनेक वर्ष तिथे सत्तेत आहे. बरोबर. शिवसेना काही ठिकाणी निश्चितच चांगलं काम करते. आपण पहिल्यापासून म्हणतोय की शिवसेनेचं ग्रासरूट ऑर्गनायझेशन हे बऱ्यापैकी इंटॅक्ट राहिलेलं आहे. प्रश्न आहे तो भाजपचा. तर भाजप खरोखर आपल्याला तळागाळात किती पोचलेला आहे याची चाचपणी हे फडणवीस आणि दानवे यांना या निमित्ताने करता येईल. पण त्याबाबत आपण दुपारनंतरच अधिक स्पष्टपणे बोलू शकतो. बरोबर. दानव्यांच्याच बालेकिल्ल्यात सध्या भाजपची काही स्थिती बरी नाहीये. तर तिकडे कराडमधली एक महत्वाची अपडेट येते. चव्हाण यांनी गड राखलाय, मात्र नगराध्यक्ष पद गेलंय भाजपकडे आणि अशाच प्रकारची स्थिती अन्य काही ठिकाणी आपल्याला होताना दिसते. तिकडे देवळालीमध्ये प्रवरा आणि राहुरीमध्ये राधाकृष्ण विखे यांना मोठा धक्का बसलाय. देवळालीच्या पालिकेत काँग्रेसनं अद्याप खातंही उघडलेलं नाही आणि राहुरीमध्ये सुद्धा परिवर्तन आघाडीच्या खात्यामध्ये 6 जागा जमा झालेल्या आहेत. आपल्याबरोबर विजय चोरमारे त्यांच्याकडे आहेत. विजयजी, काय सांगाल तुम्ही? मगाशी आपल्याला असं वाटत होतं की कदाचित बाबांना इकडे फारसं काही यश मिळताना दिसत नाहीये, पण आता स्थिती फार वेगळी आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमची? बरोबर आहे. म्हणजे तिथं पृथ्वीराज चव्हाणांच्या आघाडीच्या नगरसेवक पदाच्या जागा जास्त आहेत. मला वाटतं 15-16 ठिकाणी त्यांच्या जागा निवडून येतात, पण नगराध्यक्ष पदाला त्यांना धक्का जोरात बसलेला आहे. हे महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायला हवी. तो धक्का कारण तिरंगी लढत होती तिथं. बाळासाहेब पाटलांचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार आहेत बाळासाहेब पाटील, त्यांची आघाडी होती, पृथ्वीराज चव्हाणांची आघाडी होती. म्हणजे एक गोष्ट इथं लक्षात घ्यायला पाहिजे की राज्याचे माजी मुख्यमंत्री इथं काँग्रेसच्या तिकिटावर, काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढत नव्हते. त्यांनी स्थानिक पातळीवर आघाडी करून निवडणूक लढत होते. आणि तिसरी आघाडी होती ती भाजप होती. भाजपची अतुल भोसले आणि तिथं त्यांनी विलासराव पाटील उंडाळकर यांच्या आघाडीबरोबर तिथे एकत्रित लढत होते. या मतविभागणीचा फायदा झालेला दिसतोय. पुन्हा MIMचं तिथं प्राबल्य होतं. MIMनं ओवेसींची सभा झाली होती कराडमध्ये, त्याचाही काही परिणाम झालेला दिसतोय. आणि MIMच्या सभेचं मुख्य टार्गेट हे पृथ्वीराज चव्हाण हेच होतं. त्यामुळं मला वाटतं त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा दिसतोय. पण उमेदवार त्यांचा पराभूत झाला दिसतोय. मात्र पुन्हा लक्षात घेतलं, विधानसभेची जर गणित आपण लक्षात घेतली तर एक गोष्ट दिसेल की तिथं पृथ्वीराज चव्हाण यांना कराड शहरातून खूप मोठा पाठिंबा, खूप मोठा सपोर्ट मिळाला होता आणि कराड शहराच्या पाठिंब्यावरच ते प्रामुख्याने निवडून आले होते. आणि 16 जागा निवडून आल्यात नगरसेवक पदात, त्यात तो पाठिंबा आपला दिसून येतो. एक मनमाडमधली महत्वाची अपडेट आहे, आपण पाहूयात. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतो. मनमाडमध्ये राष्ट्रवादी 4, काँग्रेस 4, अपक्ष 1, RPI 2
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेनेचा झेंडा फडकलेला आहे. आत्तापर्यंतची या क्षणाची मोठी बातमी 19 जागा शिवसेनेला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. तर त्याहीपेक्षा मोठी बातमी आहे ती बीडमधून पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसतोय असं दिसतंय, कारण 33 पैकी 16 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे आणि नगराध्यक्षपदासाठी सुद्धा राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर आहे. स्वतः राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे आपल्यासोबत आहेत. धनंजयजी, काय प्रतिक्रिया आहे? फार छान वाटतंय आज. धनंजयजी, माझा आवाज येतोय? नक्कीच परळीच्या जनतेने एक फार मोठा कौल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे दिलाय. हो, आम्ही गेली 5 वर्ष या ठिकाणी नगर परिषदेमध्ये अतिशय चांगलं काम केलं. बोला. आदरणीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री असताना फार भरीव निधी दादांनी या ठिकाणी दिला होता आणि त्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी परळीचा विकास करू शकलो आणि त्या विकासाच्या पाठीमागे या ठिकाणी कौल परळीच्या जनतेने दिलाय. एक नक्कीच गोष्ट आहे की या निवडणुकीमध्ये जनता भावनिक झाली नाही. अनेक मान्यवर या ठिकाणी सभेला आले, अगदी मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी सभेला आले आणि एवढी मोठी प्रतिष्ठा लावून सुद्धा परळीच्या जनतेने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे कौल दिल्याचं लक्षात येत आहे. पहिल्या 5 फेरीमध्ये 2800 मतांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार या ठिकाणी आमचा पुढे आहे आणि 16 नगरसेवक विजयी झाल्याचं या ठिकाणी आता निश्चित बातमी येते. आज एक नक्की आहे की परळीची जनता ही काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभी राहते आणि आजचा हा विजय मी परळीच्या जनतेला या ठिकाणी समर्पित करणार आहे. परळीच्या जनतेने फार मोठ्या अवघड परिस्थितीमध्ये मला या ठिकाणी सांभाळलं, कारण आज 1 महिनाच झालं माझे वडील जाऊन आणि त्या परिस्थितीमध्ये आज वडिलकीचा आधार म्हणून परळीची जनता माझ्या पाठीमागे उभी राहिली आणि कितीही मोठे लोक, कितीही मोठी धनशक्ती जरी निवडणुकीत लावली तरीही जनशक्तीचा हा विजय परळीकरांनी करून दाखवला. पण धनंजयजी, याच्यात असं म्हटलं जातं की म्हणजे तुम्हाला अनेक प्रकारची कामं तुम्ही केली, पण सातत्यानं बीडच्या जनतेनं संमिश्र असाही कल दिलेला आहे परळीतल्या जनतेनं सुद्धा. तर आता तुमचं टार्गेट काय पुढच्या काही काळातलं? काय कामं राहिली होती आणि ती आता पूर्ण करायची आहेत तुम्हाला? नाही, मला एक प्रश्न तुमचा कळाला नाही की नेमका संमिश्र प्रतिसाद म्हणजे नेमका काय आपल्याकडे माहिती हे जर मला कळालं तर संमिश्र प्रतिसाद कसा हे जर मला आपल्याकडून कळालं तर मला आणखीन व्यवस्थित बोलता येईल माझ्याकडनं. नाही, यापूर्वी विभाजित राहिलंय. यापूर्वी एक हाती सत्ता राष्ट्रवादीला नव्हती, भाजपकडे काही जागा, राष्ट्रवादीकडे काही जागा. यावेळेला पहिल्यांदाच असं झालंय की एक हाती जवळपास तुमची सत्ता आहे. हो, ह्याचं कारण असं आहे की या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकीकडे एकटी लढली आणि भारतीय जनता पार्टी, रिपाई, शिवसेना, रासप हे एकत्रित युती करून लढले, महायुती करून. भाजपच्याच धनशक्तीवरती काँग्रेस सुद्धा उभी राहिली. भाजपच्याच धनशक्तीवर काँग्रेसनी एक गट फोडला काँग्रेसचा आणि तो फुटीर गट सुद्धा या ठिकाणी महाआघाडी म्हणून उभा केला. भाजपच्याच जनतेने, धनशक्तीने या ठिकाणी आणखीन एक आघाडी उभी राहिली. हे सर्वजण फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतं काटावेत याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. तो परळीच्या जनतेच्या लक्षात आला आणि परळीने इमानदारीनं काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या पाठीमागे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे कौल दिला. आता याच्यात तुम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार मानणार, कारण मागच्या 2 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी भरपूर निधीही दिला. नाही, उलटा मुख्यमंत्र्यांनी निधी अडवला, आमच्या पालकमंत्र्यांनी निधी अडवला. शेवटी मला मुख्यमंत्र्याला उपोषणाची नोटीस मागच्या पावसाळी अधिवेशनात द्यावी लागली, तरीही या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आमचा निधी नगरपालिकेच्या हक्काचा तो आम्हाला दिला नाही. त्यामुळे आमची 8 महिने पाणी पुरवठ्याची स्कीम रखडली, त्यामुळे आमचे रस्त्याचे कामं रखडले. अनेक वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मिळालेले निधी सुद्धा या ठिकाणी अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठा करून आम्हाला मिळू दिलेले नाहीत. आणि याला कारण फक्त या भागाच्या लोकप्रतिनिधी आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्री की ज्यांनी परळीच्या विकासासाठी खोडा घातला. धनंजयजी, भगवानगडावर मध्ये जे काही सगळं झालं होतं, त्याच्यासमोर जे काही सगळं पाहायला मिळालं होतं, त्याच्यानंतर आता जे चित्र दिसतंय, भरभरून तुम्हाला आणि राष्ट्रवादीला पाठिंबा दिलाय लोकांनी, नेमका काय बदल झाला भगवानगडाच्या त्या शक्ती प्रदर्शनापासून तुमच्या या यशापर्यंत?
एक लक्षात घ्या, भगवानगडावर कुठली काही निवडणूक झाली नव्हती. तुम्ही भगवानगडाचा संदर्भ लावताय, त्या भगवानगडावर कुठली निवडणूक नव्हती. लोकसभा आणि विधानसभा या संबंध देशामध्ये एक परिवर्तनाची चळवळ चालू झाली होती. त्यावेळेस एक वेगळं वातावरण होतं. त्यातच या ठिकाणी स्वर्गीय मुंडे साहेबांचं निधन झालं. जनता भावनिक होती. त्याचाही फायदा भारतीय जनता पार्टीला फार मोठ्या प्रमाणात झाला. पण त्याच्यानंतर ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे आणि या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनतेने मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये कौल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे उभं केल्याचा या ठिकाणी दिसतोय. धनंजयजी, थोडासा वेळ आमच्याबरोबर थांबा. आणखीन राम कदम आहेत आपल्यासोबत, भाजपचे आमदार, आणि त्यांना तुमचं म्हणणं पटत नाही, मुख्यमंत्र्यांनी निधी दिला नाही, पालकमंत्री आडव्या आल्या निधी मिळण्यात वगैरे. राम कदमजी, काय सांगाल? आता तर मान्य आहे की पंकजाताईंना ठीक आहे, आता आकडे येतात समोर, पराभव झाला. नाही, कसं आहे की अजून पूर्ण निकाल स्पष्ट व्हायचे, तरी देखील आपण दाखवत आहात की 16 जागांवर राष्ट्रवादीची आघाडी आहे आणि आधी त्या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता होती. धनंजय मुंडेजी आमचे मित्र आहेत. निश्चितपणे जर ह्या जागा निवडून आल्या असतील तर राजकारणामध्ये खुल्या दिलानं अभिनंदन केलं पाहिजे. मी त्यांचं अभिनंदन करतो. पण पूर्ण निकाल स्पष्ट झाल्याच्या नंतर यावर वक्तव्य करता येईल. पण धनंजय मुंडेजी जे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी निधी अडवला, हे पूर्ण सत्य नाही आहे, हे अर्धसत्य आहे. जे पत्र त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये जे दाखवलं गेलं किंवा मीडियावर, सोशल मीडियामध्ये दाखवलं गेलं, तर खालचं विधान की हा निधी देऊ नये, पण त्याच्या अगोदरच्या ज्या गोष्टी होत्या, नगरपालिकेमधल्या ज्या काही गोष्टी असतील गैरव्यवहाराच्या वगैरे, त्याच्याशी संबंधित ते पत्र होतं, ते स्पष्टपणे सोशल मीडियामध्ये दाखवलं नव्हतं. आणि जर धनंजय मुंडे असं म्हणत असतील की गोपीनाथ मुंडेजी गेल्याच्या नंतर त्यांच्या भावनिकतेचा उपयोग पंकजाताईंना झाला, तर निश्चितपणे आताही असंही म्हणता येईल की धनंजय मुंडे यांचे वडील गेलेत, तर त्याही भावनिकतेच्या आधारावर परळीतल्या लोकांनी मतदान केलं की काय, असंही होऊ शकतं. पण विजयाला विजय असतो, पराजय हा स्वीकारायचा असतो. तिथे कुठे कमी पडलो, काय पडलो, पूर्ण निकालाच्या नंतर आम्ही निश्चितपणे आत्मचिंतन करू. पण अजूनही पूर्ण निकाल स्पष्ट होईपर्यंत आपल्याला याच्यावर पूर्णपणे भाष्य करता येणार. बरं. धनंजयजी, एकूण राज्यभरात सुद्धा राष्ट्रवादीनं फार चांगल्यापैकी यश मिळवल्याचं दिसतंय. ज्या पद्धतीनं विधानसभेत आणि नंतर काही ठिकाणी राष्ट्रवादीला मोठा फटका बसला, काय सांगाल याबद्दल? कोणाचं यश आहे हे राष्ट्रवादीच्या राज्यभरातल्या यशाचं, आतापर्यंतचे जे आकडे आहेत त्यानुसार? खरं तर मी राम कदम साहेबांनी माझं अभिनंदन केलं. मी त्यांचं अभिनंदन स्वीकारतो. पण पुन्हा एकदा पूर्ण निकाल लागल्यानंतर ते माझं अभिनंदन करतील अशी अपेक्षा ठेवतो. खरं एकमेव ते भाजपमधले असे प्रवक्ते असतील ज्यांना अंतःकरणापासून आज आनंद होत असेल, कारण धनंजय मुंडेचा या ठिकाणी विजय होतोय. मी कधीही माझे वडील वारल्याचं भांडवल या निवडणुकीत केलं नाही, हे राम कदम साहेबांना कदाचित माहीत नसेल. तशा प्रकारचं राजकारण करणं हे आम्हाला कधी जमलं नाही, ते आमच्या वडिलांनी कधी शिकवलं नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक लढवली आणि परळीकरांना माहिती आहे की परळीकरांच्या कामी कोण येतं, आणि हे या निवडणुकीमध्ये परळीकरांनी दाखवून दिलं आहे. ज्या पत्राचा उल्लेख राम कदम साहेबांनी केलाय, ते पत्र हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपण विचारून वक्तव्य करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. कारण अनेकदा आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा बोललो की हे सार्वजनिक कामाचा निधी आपण थांबवणं योग्य नाही. त्यांनी सुद्धा या पद्धतीनं, त्यांच्यावर स्वाभाविक आहे, इथल्या आमदार ह्या महाराष्ट्र राज्याच्या सन्माननीय मंत्री आहेत आणि त्यांचं ते ऐकावं लागेल अशी परिस्थिती असताना त्यांनी निधी आम्हाला मिळू दिला नाही. आणि परळीच्या गैरकारभाराच्या बाबतीमध्ये जे विषय त्यांनी केला, हा मुद्दा भाजपने या निवडणुकीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून अर्ध मंत्रिमंडळ इथं सभेला आलं, प्रत्येकाने काढला. आम्ही या ठिकाणी स्पष्टपणाने 2 वर्षातही सांगितलं तुमची सत्ता असताना की परळीत जर काही चुकीचं घडलंय तर सत्ता तुमची आहे, तुम्ही चौकशा करा. 9 चौकशा मुख्य सचिवापर्यंत सगळ्या झाल्या आणि त्या चौकशामध्ये काही सापडलं नाही, तरीही निधी थांबवणं हे चुकीचं आहे. एवढाच एक विषय आम्ही जनतेला सांगितला की एक तर विकासासाठी राज्याची आणि केंद्राची सत्ता असताना तुम्हाला काहीच मिळत नाही, आणि दुसरीकडे मात्र जो मिळतंय अधिकाराने ते सुद्धा मिळू द्यायचं नाही, ही भूमिका काही योग्य नाही. आणि या संदर्भात विकासाच्या पाठीमागं आणि काम करणाऱ्या व्यक्तीच्या पक्षाच्या पाठीमागं परळीच्या जनतेने कौल दिला. प्रशांत दीक्षित आपल्याबरोबर आहेत, ज्येष्ठ पत्रकार. दीक्षित सर, तुम्हाला काही विचारायचं आहे धनंजय मुंडेंना? मला
धनंजय मुंडे जे म्हणाले ते एक महत्वाचं वाटतं, त्यातलं एक वाक्य की परळीकरांच्या कामी कोण येतो याला जनतेने कौल दिला. मला वाटतं अनेक ठिकाणी हाच मुद्दा या संपूर्ण निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे, कारण ही निवडणूक कुठल्याही लाटेवर वगैरे चालणारी नाही. बीड मधील निकाल जरी तुम्हाला अनेकांना अनपेक्षित वाटत असले तरी तिथलं जे काही रियालिटी चेक इकडल्या वृत्तपत्रातनं चालू होतं त्यात धनंजय मुंडेंना आघाडी मिळेल याच्याबद्दल फारशी शंका नव्हती, कारण शेवटी काम करणारा माणूस ही जी मग ते काम कुठल्याही म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या मार्गाने लोकांना मदत करण्याचं असो, मुख्यतः संपर्काचं असो, तर भाजपने जरी अनेक मंत्री तिथे घातलेले असले, अनेक पद्धतीने काय म्हणतो कार्पेट बॉम्बिंग टाईप केलेलं असलं तरी लोकांना जो नेहमी सहज उपलब्ध होणारा नेता असतो किंवा जो पक्ष असतो, जो पक्ष तिथे सहजतेने उपलब्ध होतो आणि त्यांच्या समस्या सोडवतो, तर त्याला नेहमी फायदा होतो, जसा तो शिवसेनेला होतो अनेक ठिकाणी. तसा बीडमध्ये आणि परळीत राष्ट्रवादीला होताना दिसतो. बरोबर, केलेलं काम किंवा त्या पक्षाने केलेलं काम याच्यावरच अनेक ठिकाणी निकाल अवलंबून असणार आहे. कुठल्याही पद्धतीच्या लाटेवर किंवा वरून इतकी फंड रिलीज केला वगैरे अशावर ही निवडणूक होणार नाही, असं हे परळीवरनंही कळतं. बरोबर. विजय चोरमारे आहेत, धनंजयजी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत. विजयजी, तुम्हाला असं वाटतं की याच्यातनं पालकमंत्री जे आहेत बीडच्या पंकजा मुंडे यांची जी घोडदौड आतापर्यंतची होती त्याला कुठेतरी लगाम बसेल आणि धनंजय मुंडे यांची पुढच्या काळातली घोडदौड राजकीय अधिक जोरात होईल? ते तर स्वाभाविकच आहे. परळीच्या लोकांनी आपल्याला माता नको नेता हवाय असा कौल दिलाय असं मला वाटतं. कारण भगवानगडावरनं जे पंकजा मुंडे म्हटलं तर लोकांना नेता हवाय आपलं काम करण्यासाठी, आपल्या ज्याच्यापर्यंत आपण आपली गाराणी घेऊन जाऊ असा नेता हवाय त्यांना, आणि हा कौल त्याने दिलेला आहे. आणि मला वाटतं पंकजा मुंडे गेल्या काही अलीकडच्या काळात राजकारणात ज्या पद्धतीनं त्यांचे वर्तन व्यवहार होता, ज्या भगवानगडाच्या मेळाव्यामध्ये त्यांचा आणि त्यांच्या सहयोगी पक्षाच्या सदस्यांचा जो उर्मटपणा होता, मला वाटतं त्यांनी धनंजय मुंडे यांनी जरा महादेव जानकर यांनाही आभार मानावे स्वतंत्र फोन करून, कारण त्यांचाही काही त्यांना तिथं शिल्की विशेषणं त्यांच्यासाठी वापरली होती त्यांनी केलेल्या कामासाठी, तर त्यांनी त्यांचे आभार मानले, त्याचाही त्यांना फायदा झाला असावा. पण एकूण खरं तर धनंजय मुंडे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत इथं खूप चांगली लढत दिली होती. अतिशय कठीण परिस्थितीत लढवली. महाराष्ट्रातली सगळ्यात निवडणूक होती धनंजय मुंडे यांनी, आणि खूप कमी फरकानं ते पराभूत झाले होते एवढ्या मोठ्या निवडणुकीत सुद्धा. आणि आता परळीची जनता ही त्यांच्याबरोबर आहे, त्यांनी केलेल्या कामांच्या बरोबर आहे. मला वाटतं या सगळ्या विजयाच्या नंतर परळीतल्या जनतेला आणि बीडमधल्या जनतेला काय सांगाल? हॅलो धनंजयजी, माझा आवाज येतोय? बीडमधल्या आणि परळीतल्या जनतेला काय सांगाल या विजयानंतर? नाही, परळीच्या जनतेने फार मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये आपले मतरूपी आशीर्वाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे उभे केलेत. आम्ही परळीकर जनतेला या निवडणुकीमध्ये जे वचन दिली ते येणाऱ्या 5 वर्षात आम्ही पूर्ण करणार आहोत. परळी ही अतिशय चांगलं शहर म्हणून या मराठवाड्यातलं आम्ही पुढे आणणार आहोत. जो शब्द दिलाय तो आम्ही शब्दाला पाळणार आहोत, आणि या परळीच्या जनतेची मी अनंत उपकार आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीही विसरू शकत नाही. हा विजय परळीच्या जनतेला मी समर्पित करतो, स्वर्गीय अण्णांना मी समर्पित करतो. धनंजयजी, धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन तुमच्या या विजयाबद्दल. त्यामुळे हे होते धनंजय मुंडे ज्यांनी एक हाती विजय मिळवला परळीमध्ये. आणि एक महत्त्वाची अपडेट येते ती जालना जिल्ह्यातून भोकरदन पालिकेमध्ये भाजपला खूप मोठा धक्का बसला आहे, कारण दानवे यांचं प्राबल्य असलेली पालिका भाजपकडून गेली आहे. इथे काँग्रेसने आपलं वर्चस्व निर्माण केलंय. भाजपला 4 आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्यात. आणि नगरपालिकेच्या नाक्यावर जोरदार चर्चा आहे निकालांची, आणि तीच चर्चा आपल्या स्टुडिओमध्ये सुरू आहे. आपल्यासोबत प्रशांत दीक्षित, विजय चोरमारे, राम कदम, सचिन सावंत आणि चित्रा वाघ आहेत. पुढे वळण्यापूर्वी ब्रेकच्या आधी आपण जे पाहिलं होतं त्याच्यात आणखीन एक अपडेट घेऊया. जळगाव जिल्ह्यामध्ये बोदवड इथले निकाल हाती येत आहेत. 17 पैकी भाजपनं 7 जागा मिळवलेल्या आहेत. बोदवडमध्ये भाजप 7, राष्ट्रवादी 4 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्याचं आतापर्यंतचं चित्र आहे. यवतमाळमध्ये दारव्हा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेची सत्ता आली आहे. दारव्यामध्ये 20 पैकी शिवसेनेनं 8 जागा जिंकल्यात, काँग्रेसला 8, काँग्रेसला 4 तर भाजपलाही 4 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे यवतमाळच्या दारव्यामध्ये शिवसेनेची सत्ता.
तिकडे परभणीत पाथरी पालिकेमध्ये राष्ट्रवादी पुढे सर्वच निष्प्रभ ठरलेत. पाथरीमध्ये एकूण 20 पैकी 20 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात आल्यात. पाथरी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या मीना भोर, त्यांच्यावरही सगळ्यांनी भरभरून त्यांना मतदान केल्याचं दिसतंय. मनमाड नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा झेंडा फडकलेला आहे. 31 पैकी 19 जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला आहे. इथं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी 4 जागा मिळाल्यात. त्यामुळे मनमाड पालिका ही काँग्रेसकडे. तिकडे धुळ्यातल्या शिरपूर नगरपालिकेवर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकलेला आहे. शिरपूर नगरपालिकेत 30 पैकी 21 ठिकाणी काँग्रेसनं विजय मिळवला आहे. शिरपूर नगरपालिकेत भाजपला 4 आणि अपक्षांना 5 जागांवर विजय मिळाला आहे. कोल्हापुरात कागल नगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिली आहे. 12 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला आहे कागलच्या पालिकेत. रायगड जिल्ह्यात माथेरान नगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचा झेंडा. इथे यापूर्वी अनेकदा राष्ट्रवादीची सत्ता राहिलेली आहे. 17 पैकी 14 जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीला 2 आणि काँग्रेसला 1 जागेवर समाधान मानावं लागलं आहे. तर सोलापूरातल्या मंगळवेढा पालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्थानिक जी आघाडी होती एकत्रित, त्यांना यश मिळालंय. या आघाडीला 11, भाजपला 1 आणि शिवसेनेला 1 जागा मिळाली. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या अरुणा माळी या विजयी झाल्या. आणि आपण आता नाक्यावर जाऊयात. या सगळ्या मान्यवरांचं मत काय ते जाणून घेऊयात. चित्राताई, राष्ट्रवादीला जे काही एकूण राज्यभरातलं यश आहे ते पाहून तुम्ही फार समाधानी असाल. पहिल्या फेजमध्ये आत्तापर्यंत जे निकाल आलेत त्याच्यामध्ये खरोखरच राज्यातल्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, माननीय शरद पवार साहेबांना साथ दिलेली दिसतीये. हे या निवडणुका विशेषतः म्हणजे स्थानिक स्तरावरती, स्थानिक प्रश्नांवरती लढवल्या जातात. त्या ठिकाणी आमचे स्थानिक नेते, आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याचे रिझल्ट्स आपल्याला येत आहेत. आत्तापर्यंतचे रिझल्ट्स अतिशय, आता जर आपण ट्रेंड बघितला तर त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे आमचा पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आणि हाच ट्रेंड येणाऱ्या आणखीन संपूर्ण रिझल्ट्स होईपर्यंत कायम राहील याची मला खात्री वाटते. सचिनजी, काय प्रतिक्रिया तुमची? अपेक्षित यश त्या मनाने काही मिळताना दिसत नाही अजून काँग्रेसला. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर याच्याबाबत मी आता विश्लेषण करीन. पहिली गोष्ट अशी की अनेक निकाल अजून यायचे आहेत, ह्याच्यात काही शंका नाही. आताच माझ्या हातात जो आलाय, कुरुंदवाड कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे जयराम बापू तिथे नगराध्यक्ष म्हणून विजयी झालेत. आपल्याकडे ते दिसत नाहीये. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, मी मगाशी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी सांगितलं होतं की हा जो नगरपालिकांचा जो एकंदरच मतदारसंघ आहे तो संपूर्णपणे ग्रामीण नाही आणि संपूर्णपणे शहरी नाही. म्हणजे हा एक क्रॉस सेक्शन त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला पाहिजे की दोन्हींच्या उंबरठ्यावर असलेला मतदारसंघ. त्यामुळे एक बऱ्यापैकी याचा जो निकाल असतो त्यातनं राज्यातल्या जनतेच्या मनामध्ये काय आहे याचं बऱ्याच अंशानं चित्र, काही अपवाद वगळले, आघाडीचे अपवाद किंवा ह्या संदर्भातले निर्णय वगळले तर दिसून येईल. तर मला एवढंच ह्या ठिकाणी म्हणायचं आहे की ज्या तऱ्हेनं एकंदरच भारतीय जनता पक्षातर्फे म्हटलं गेलं होतं की देशातील 93% जनता ही नोटबंदीच्या निर्णयावरती मोदींच्या बाजूनं आहे. आणि तसं तर चित्र जरा मला असं वाटतं काही दिसत नाही. कारण भारतीय जनता पक्ष सोडला तर बाकीच्या सगळ्यांनी त्याचा विरोध केला होता. आणि ते सगळे विरोधकांची जी काही संख्या पाहिली तर फार पुढे दिसते आणि भाजप फार मागे दिसते. त्याचबरोबर मला असं वाटतं का हा देशविरोधी निकाल आलेला आहे. कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं रत्नागिरीच्या सभेमध्ये की जो मोदीच्या कार्यक्रमाला जो विरोध करतो तो देशाचा विरोधक आहे. तर मला असं वाटतं की आज 11, 9, 20 आणि 13 जवळपास 33 आणि 6 स्थानिक आघाड्या असतील, 39 नगरपालिकांमध्ये देशविरोधी जनता आहे. सेनेला पण तुम्ही तुमच्या बरोबर धरताय. नाही, ह्याच्यामध्ये कारण सेनेला विरोध केला होता ना, सेनेनेही विरोध केलाय बऱ्याच अंशानं. मला असं वाटतं की पण सेनेचा बाजूला जरी ठेवला, कारण त्यांचा थोडाफार प्रमाणामध्ये हा तळ्यात आणि मळ्यात हा प्रकार असला तरी जे निकाल येत आहेत ते काही 93% जे मोदी जे म्हणत होते त्याच्या बाजूनं नाही आहेत, हे निश्चितपणे सांगावं असं वाटतं. आणि मला असं वाटतं की ह्याच्यातनं भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी ही प्रतिष्ठेची निवडणूक केली होती आणि संपूर्ण मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी कधी नव्हे इतक्या सभा त्या ठिकाणी घेतल्या, तर त्याच्याबद्दल देखील मला असं वाटतं की हा फार मोठ्या प्रमाणामध्ये हा जो निकाल आहे तो त्यांच्याबद्दलचं देखील एक प्रमाणपत्र. बरं, रामकदम, तुमच्याकडे येण्यापूर्वी चित्रातही तुम्ही सहमत आहात सचिन सावंत यांच्या मताशी? या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी जे काही लोकांना सांगितलं किंवा ज्या पद्धतीने स्वतः मुख्यमंत्री यामध्ये फिरत होते,
एक दडपशाहीचं सुद्धा वातावरण होतं बऱ्याच ठिकाणी. तर चित्राताई, मी तुम्हाला मध्ये थोडंसं थांबवतो, कारण नांदगाव मधला एक खूप मोठा आणि महत्वाचा निकाल. भुजबळ यांना मोठा धक्का. शिवसेना 11 जागी विजयी झाले नांदगावमध्ये. राष्ट्रवादीला फक्त 4 जागा मिळाल्यात आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्यात. नांदगावमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचाही उमेदवार विजय झालाय आणि भुजबळ यांना मोठा धक्का. चित्राताई, नांदगावचा जो रिझल्ट आहे किंवा आता जो आलेला रिझल्ट आहे, आम्ही जसं मी सुरुवातीलाही म्हटलं की साहेब नसल्याचा आम्हाला इथे जो आहे फटका बसलेला आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी, तिथल्या अध्यक्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी लोकांचे प्रश्न घेऊन ते आलेत, परंतु साहेबांची अनुपस्थिती आणि जी परिस्थिती सध्या आहे, पक्ष त्या ठिकाणी अडचणीमध्ये आहे, त्याचा आम्हाला कुठंतरी फटका बसलेला दिसतोय. तरी पण नांदगावमध्ये आज 4 जागा इथं राष्ट्रवादीला मिळालेल्या दिसत आहेत. आणि मगाशी जो विषय आपला चालला होता, सचिन सावंतांनी जे सांगितलं की स्वतः मुख्यमंत्री या झंझावात त्यांचा इथं दौऱ्यांचा चालला होता, सगळ्या ठिकाणी ते सांगतही होते की केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, राज्यामध्ये आमची सत्ता आहे, आमच्या हातात जर आपण नगरपालिका दिलीत तर निश्चितपणे भरीव असा निधी आपल्याला देण्यात येईल. पण या सगळ्या भूलथापांना या वेळेला महाराष्ट्राची जनता जी आहे ती यांच्या सगळ्या थापांनाच कंटाळली होती, यांच्या सगळ्या घोषणांना कंटाळली होती. यांची दादागिरी जी वाढलेली आपल्याला काल बघायला मिळाली, एका महिला कॉन्स्टेबलला ज्या पद्धतीने यांनी बोलले, आणि आता एकंदरीतच राज्याची सगळी परिस्थिती ही लोकांच्या लक्षात आली आणि त्यांनी, म्हणून तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला इथे निश्चितपणे चांगल्यापैकी आता जे स्थिती दिसते. दिसतंय समोर कौल आहे हा, आणि त्याच्यामध्ये जे दिसतंय स्पष्टपणे जे आहे ते चांगल्या कदम. पद्धतीमध्ये आमच्याकडे आहे. अजूनही निकाल स्पष्ट व्हायचे आहेत. काँग्रेसने किंवा राष्ट्रवादीनं या अर्धवट निकालांवर काही हुरळून जाण्याचं कारण नाही. कारण आपण 2011ची जर परिस्थिती पाहिली तर भारतीय जनता पार्टीला फक्त 298 जागा त्या महाराष्ट्रात मिळालेल्या ही वस्तुस्थिती आहे, आणि राष्ट्रवादीला त्यावेळेस 916 जागा मिळाल्यात आणि काँग्रेसला 771 आहेत. आता ह्या आधीच्या जागा ते या निकालामध्ये राखतायत की काय, आपल्याला 2 नंतर ते स्पष्ट होईल. त्याच्यामुळे आत्ताच त्यांनी याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही. पण एवढं निश्चितपणे सांगतो की मागच्या वेळेच्या ज्या आमच्या जागा होत्या त्यापेक्षा एकंदरीत पूर्ण महाराष्ट्राचा आपण निकाल जर पाहिला, 25 जिल्ह्यामध्ये ही जी निवडणूक होते त्याचा निकाल जर पाहिला तर भाजपला 2011 मध्ये जेवढ्या जागा होत्या त्याच्यापेक्षा अधिक जागा पूर्ण महाराष्ट्रात आता मिळताना दिसत आहेत. त्यावेळेस आमच्याकडे फक्त 15 नगरपालिका आमच्याकडे होत्या, राष्ट्रवादीकडे 47 तर काँग्रेसकडे 43 होत्या. पण आता तर 2 मला आकडेपर्यंत पण जात आणि नाही आता जर आपण पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसची पूर्वापार सत्ता आहे, दोंडाईचं आपण बघाल तर तिथे आमचे मंत्री जयकुमार रावळ आहेत. काँग्रेसचा पूर्णपणे त्या ठिकाणी पराभव झालेला, लोकांनी नाकारलंय त्यांना, आणि त्या ठिकाणी पूर्णपणे एक हाती भाजपची सत्ता आलेली आहे, हे आपण स्वीकारावं लागेल. त्याच्यामुळे भाजप देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली, एक मिनिट मिलिंदजी, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप 2011 साली जेवढं आमचं नगरपालिकेमध्ये अस्तित्व होतं त्याच्यापेक्षा भारतीय जनता पार्टी पक्ष हा वाढलेला आहे आणि वाढतो आहे. ठीक आहे. मिलिंदजी, सचिनजी, मी येतो तुमच्याकडे. एकच मला सेकंड, माहिती आहे. फक्त एकच वाक्य बरं, ठीक आहे, एकच बोल. वाक्य. विषय असा आहे की भोकरदनची परिस्थिती तुम्ही पाहिलीत आणि त्या ठिकाणी बीडची परिस्थिती आपण आता पाहिलेली आहे. माझं एवढंच म्हणणं होतं की 93% जनता जर तुमच्या बाजूनं आहे तर तो निकालामध्ये दिसत नाही आहे, कारण 93% हा फार मोठा आकडा त्या ठिकाणी होता, आणि देशविरोधी देखील जनता आहे हेही त्याच्यातनं स्पष्ट होतंय. त्याचं काही उत्तर आलेलं नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये भाजप काय वाढलाय वगैरे ते आपण भविष्यामध्ये बघू, परंतु वस्तुस्थिती ती दिसत नाही जी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी म्हणतात. बरं, या सगळ्या चर्चेमध्ये आपण सहभागी होणार आहोत. आपल्यासोबत आणखी 2 मान्यवर आता या चर्चेत सहभागी होत आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबे सुद्धा आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपल्या दोघांचंही स्वागत. मात्र एक अपडेट पाहूयात आणि मग चर्चेकडे वळूयात. अनेक दिग्गजांनी आपापल्या पत्नीला निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं, आणि आपण एक जर का धावती नजर टाकली तर पाहूयात काय लक्षात येतं. शिरपूरमध्ये अमरीश पटेल यांनी आपल्या पत्नी जयश्रीबेन पटेल यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं, त्या विजयी झालेत. तिकडे दोंडाईचामध्ये जयकुमार रावल यांच्या मातोश्री या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या पहिल्यांदाच. नयन कुंवरताई रावल त्या विजयी झालेत. परतूरमध्ये मात्र एकदम वेगळा निकाल लागला. बबनराव लोणीकर राज्यातले मंत्री, मुख्यमंत्र्यांच्या अतिशय जवळचे, त्यांच्या पत्नी मंदाताई लोणीकर यांना मात्र पराभवाचा धक्का स्वीकारावा लागला. यानंतर आपण बोलूयात अन्य काही नाक्यावरच्या चर्चेतल्या काही मुद्द्यांच्याकडे. पत्रकार प्रमोद सुनसुवार सुद्धा आपल्यासोबत या चर्चेत आता सहभागी होत आहेत नाक्यांवर. मात्र एक अपडेट येते ती म्हणजे देवगडमध्ये काहीसा तणाव निर्माण झालाय.
देवगडमध्ये खरं तर काँग्रेसला 10 जागा मिळाल्या आहेत, भाजपला 4. मात्र इथे भाजपची मिरवणूक सुरू असताना भाजपच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावर काही अंडी फेकल्याचा आरोप होतोय आणि यामुळे आता देवगडमध्ये सध्या काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालंय. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावर अंडी फेकल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रास्ता रोको केला आहे. अतुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत. अतुलजी, आतापर्यंतची जर का आकडेवारी आपण पाहिली तर असं पुन्हा एकदा म्हणता येईल की राष्ट्रवादी काँग्रेस हा विधानसभेतला सगळ्यात टार्गेट झालेला पक्ष होता. मोठं नुकसान झालं होतं. मात्र आताच्या या सगळ्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष आतापर्यंत ठरताना दिसतोय आणि भाजपला ज्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या त्या मात्र त्याच्या जवळपास भाजप जाताना दिसत नाहीये. तुम्ही या आतापर्यंतच्या आकडेवारीचं कसं विश्लेषण करा? मिलिंदजी, भाजपच्या सुरुवातीला 916 जागा 2011 मध्ये 916 नगरसेवक राष्ट्रवादीचे होते आणि भाजपचे नगरसेवक हे 298 होते. ही जर तुलना पाहिली तर राष्ट्रवादीला ज्या जागा मिळत आहेत त्यांनी राखण्याचं काम बऱ्यापैकी केलंय असं म्हणता येईल याच्यात, कारण अजून पूर्ण 147 नगरपालिकांचे निकाल आलेले नाहीत. त्याच्यामुळे आत्ता या क्षणाला राष्ट्रवादी किती आघाडीवर आहे किती नाही हे म्हणणं थोडंसं घाईचं ठरेल. पण एकूण जे कल दिसत आहेत हे मी मराठवाड्यातलं मगाशी आपण धनंजय मुंडेंचं मी ऐकत होतो, तर एकूण चित्र बघितलं तर लोकांना गृहीत धरणं हे किती महागात पडू शकतं हे या निवडणुकीतून समोर आलेलं आहे. ज्या पद्धतीने पंकजा मुंडेंनी बीडमध्ये गृहीत धरणं प्रकार सुरू केला होता, भगवानगडावरून भाषण करताना मी तुम्हाला मंत्री केलंय, या माझ्या 4 भावांना माझ्यामुळे लाल दिव्याच्या गाड्या मिळालेल्या आहेत, हे मी केलंय किंवा हे मी माझ्यामुळे झालंय, हे मीपणा जो आहे तो जसा परळीत नडलेला आहे तसाच जालन्यामध्ये देखील भोकरदनमध्ये देखील नडलेला आहे. प्रदेशाध्यक्ष भाजपचे रावसाहेब दानवे म्हणजे पुढचा मुख्यमंत्री पदाचा दावेदार किंवा मीच आहे हे ते भाजपच्या अनेक नेत्यांना खासगीत पटवून देताना आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी स्वतःला अतिग्रहित धरणं हे किती महागात पडू शकतं याचं एक उत्तम उदाहरण या काही ठिकाणच्या निकालावरून आपल्याला लक्षात येईल असं मला वाटतं. बरोबर. एक अपडेट येते श्रीरामपूरमधनं नगरमधली एक प्रतिष्ठेची अशी निश्चितपणे ही निवडणूक होती, ती म्हणजे गोविंदराव अधिक त्यांची मुलगी ही विजयी झाली, अनुराधा अधिक, आणि इथे त्यांचे एकेकाळचे मित्र आता प्रतिस्पर्धी असलेल्यांनाच त्यांनी पराभूत केलेलं आहे. प्रमोद चुंचवार आहेत आपल्या सोबत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी प्रताप आजबे सर आहेत आपल्यासोबत. आजबे सर, जे आता विश्लेषण अतुल कुलकर्णी यांनी केलं ते पटतंय तुम्हाला की असं आहे की राष्ट्रवादीचा एवढा वर्षानुवर्षाचा पाया आहे, फार रूट लेवलला काम आहे आणि त्याच्या खालोखाल काँग्रेस आणि शिवसेनेचं काम आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे आतापर्यंतचे जे कल आहेत किंवा निकाल आहेत ते त्या पक्षांकडे जाताना दिसत आहेत? अतुल कुलकर्णी जे म्हणतायत ते बरोबर आहे. याचं कारण असं की राष्ट्रवादी म्हणजे हे जे छोटी छोटी शहरं होती राज्यामधली, नगरपालिकांमधली, त्यांचं जो काही त्यामध्ये जे काही बलाबल होतं ते जर आपण लक्षात घेतलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व त्यामध्ये आघाडीवर होता मागच्या वेळेला, आणि जो क्रम आत्ता आहे तोच क्रम त्यावेळेला होता. आता हा आत्ताचा क्रम उद्या राहील की नाही, अंतिमता राहील की नाही माहीत नाही मला, परंतु आता जो कल आहे तो कल जर आपण पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्वी जास्त होत्या, आजही जास्त आहेत. भाजपला पूर्वी कमी होत्या, आजही त्यामध्ये तुलनेने कमी आहेत. म्हणजे कलमध्ये आजचे ट्रेंड्स जे दिसत आहेत त्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं आता. पण मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये की बऱ्याच वेळेला आपण असं विचार करतो की या निवडणुकीवर कशा कशाचा परिणाम होईल, कशा कशाचा होणार नाही. देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 2 महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. एक तर म्हणजे असं आहे की देशामध्ये आज ज्याला आपण म्हणतो की नोटबंदीचा, ज्याला आपण म्हणतो की नोटा हे केलेल्या आहेत,
चलनामधून काही नोटा बाद केल्यामुळे एक परिस्थिती निर्माण झालेली आहे अभूतपूर्व अशी. तर तिचा परिणाम काय होतो या सगळ्या ह्याच्यावर, हो. तो एक भाग आहे. आणि दुसरा भाग असा आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ताच नव्यानं म्हणजे गेले 2 महिने 3 महिने सातत्यानं एक प्रक्रिया घडत आहे. आणि मोर्चे. ज्याला आपण म्हणतो की मराठा समाजाचे मोर्चे निघालेत. हो. आणि दुसऱ्या बाजूला त्या मोर्चाच्या विरोधामध्ये आता दलित संविधान आणि इतर मोर्चा. समाजाची मोर्चे निघालेले आहेत. आता हे जे ध्रुवीकरण झालेलं आहे, एका बाजूला हे ध्रुवीकरण ज्याला आपण म्हणतो की सामाजिक जातीय अशा पद्धतीचं ध्रुवीकरण जे आहे, थोडंसं राजकीय पण आहे त्यामध्ये. हो. या ध्रुवीकरणाचा परिणाम या निवडणुकांवर काय होतो किंवा काय नाही, हा म्हणजे कुणालाही याच्या संबंधामध्ये विचार करावासा वाटेल असा हा मुद्दा आहे. म्हणजे कुतूहल असेल किंवा याचा परिणाम किती झाला, किंवा उलट आपण पाहतो की केंद्र सरकारने जे निर्णय आता घेतलेले आहेत त्याचा खऱ्या अर्थाने काय परिणाम होतो ग्रामीण भागामध्ये, किंवा विशेषतः ही जी सेमी शहरं आहेत, ते काही प्रमाणात शहरं याच्यातून ज्याला आपण दिसतंय. म्हणतो, त्या निम शहरावर काय परिणाम होतो हा याच्यामधून दिसतं. दिसतंय. म्हणून मला एक असं वाटतं या बरं. सगळ्या याच्यामध्ये हा. की ह्या 2 गोष्टी ज्या आहेत त्याचा परिणाम किती झाला हे अंतिमतः आपल्याला बघावं लागेल. फायनल आकडे आले. परंतु बरं. दिसतंय असं की प्रत्येक वेळेला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्थानिक जे काही आहेत प्रश्न तेच, किंवा स्थानिक राजकारण जे आहे किंवा स्थानिक राजकारणामधली जी काही समीकरणं आहेत तीच प्रभावीपणे पुढे येताना दिसत आहेत आत्ता बरं. या सगळ्या ह्याच्यामध्ये. बरं. आणि दुसरं आजबे ज्याला आपण म्हणतो की असं आहे की प्रत्येक हो. आजबे सर, मी परत येतो तुमच्याकडे. हा? मी परत येतो तुमच्याकडे. विजय चोरमारे आहेत आपल्यासोबत, ते निघतायत. मात्र त्यापूर्वी त्यांना एक प्रश्न आपण घेऊयात. चोरमारेजी, जे आजबे सरांनी विश्लेषण केलं त्याला जोडून जर का पुढे जायचं झालं तर या सगळ्या नगरपालिकांच्या निवडणुकांमधला क्रम मुद्द्यांचा हा स्थानिक मुद्दे, मग मराठा आरक्षण किंवा त्या संदर्भातनं निर्माण झालेले मुद्दे, आणि मग आता अगदी लेटेस्ट तापलेला विषय नोटाबंदी, असा क्रम ठरवता येईल का, कसा म्हणता येईल? काय तुम्हाला वाटतं? कारण कुठल्याही एकूण राष्ट्रीय परिप्रेक्ष्यात किंवा तशा पद्धतीने या निवडणुकांच्याकडं बघता येणार नाही असं मला वाटतं. कारण प्रत्येक ठिकाणी वेगळे मुद्दे होते. आता आपण म्हणतो या स्थानिक प्रश्नावरच्या निवडणुका, पण एकूण मी राज्यभरातला कल घेतला तर एक गोष्ट लक्षात येते की स्थानिक प्रश्न, स्थानिक विकासाचे प्रश्न या मुद्द्यावर खूप कमी ठिकाणी निवडणुका लढल्या गेल्या. तिथले राजकीय गणित, तिथले राजकीय विरोधक यांनी एकमेकांच्या विरोधातली निवडणूक असंच या निवडणुकीकडे बघितलं. पुन्हा दुसरी गोष्ट लक्षात घ्यायला लागते की या निवडणुका होतात त्या पक्षापेक्षाही त्या परिसरातला, त्या विभागातला नगरसेवक आणि त्या नगरसेवकाची लोकांच्याशी असलेली जवळीक, किंवा लोकांना वाटणं की हा नगरसेवक मला माझ्या उपयोगी पडू शकतो, त्या दृष्टीनंही या निवडणुकीत मतदान होत असतं. त्यामुळं हे या निवडणुकीतले नगरपालिकेचे प्राधान्याचे विषय असतात. आता आजबे सर ज्या पद्धतीनं म्हणाले की मराठा क्रांती मोर्चाचा परिणाम किंवा एकूण नोटाबंदीचा परिणाम, तर मराठा क्रांती मोर्चाचं एकूण निवडणुकीवरचा सगळ्या महाराष्ट्रापुरतच्या पातळीवर विचार केला तर तो विषय जाहीरपणे, उघडपणे तो मुद्दा आपल्याला दिसला नाही. पण आपल्याला प्रत्यक्ष निकालात आपल्याला नक्की काही ठिकाणी दिसेल की काही निकाल हे त्या मोर्चाच्या प्रभावामुळे, त्या मराठा संघटनाच्या प्रभावामुळे काही निकाल बदललेले दिसतील. त्याकडे आपल्याला शेवटी आपल्याला त्या निष्कर्ष स्पष्ट झाल्यावर. आणि नोटाबंदी ह्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच हा निर्णय झालेला होता, ही घोषणा झालेली होती. पण मला वाटतं त्याचा या निवडणुकीवर थेट परिणाम, कारण स्थानिक प्रश्न, स्थानिक राजकीय गणित आणि पुन्हा मराठा क्रांती मोर्चाचा काही प्रमाणातला प्रभाव, या निवडणुकीत नोटाबंदीचा प्रभाव मला वाटतं त्या निर्णयाचा इतक्या मोठ्या प्रमाणात दिसलेला नाही. कारण त्याचा आपल्याला आगामी ज्या जिल्हा परिषद निवडणुका येतील त्या जिल्हा परिषद निवडणुकामध्ये हा महापालिकेपेक्षाही जिल्हा परिषदेच्या निवडणुका, कारण इथं सगळीकडे चित्र जे नोटाबंदी दिसते, गुलाबी चित्र बऱ्यापैकी शहरातून दिसतं ते, पण ग्रामीण भागातली परिस्थिती खूप वाईट आहे, खूप हलाखीची परिस्थिती आहे. तर त्यावेळी मला वाटतं ग्रामीण भागातला मतदार जो निकाल देईल तो खरं तो नोटाबंदीच्या संदर्भातला निकाल असेल असं मला वाटतं. निश्चित. विजयजी, खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल.